नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे काय सबस्ट्रॅक्टर। मग आता बघा सबस्ट्रॅक्टर कशासाठी यूज करतोय तर आपल्याला जर बायनरी सबस्ट्रॅक्शन करायचं असेल तर आपण कशाचा यूज करतोय सबस्ट्रॅक्टरचा यूज करतोय। मग आता ह्याचे सुद्धा दोन टाइप आहेत, एक आहे हाफ सबस्ट्रॅक्टर आणि दुसरा काय फुल सबस्ट्रॅक्टर। मग आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे काय हाफ सबस्ट्रॅक्टर कशा पद्धतीने वर्क होतं। मग आता जर सपोज तुम्ही बघितला हाफ सबस्ट्रॅक्टर तर हाफ सबस्ट्रॅक्टरला दोन इनपुट असतात। हाफ सबस्ट्रॅक्टर काय दोन इनपुट असतात आणि दोन आउटपुट असतात। सपोज फॉर एक्झाम्पल ए आणि बी काय आहे तो दोन इनपुट आहेत आणि डिफरन्स आणि बॉरो हे दोन काय असतात तो आउटपुट असतात। मग हाफ सबस्ट्रॅक्टर असेल किंवा फुल सबस्ट्रॅक्टर असेल कशासाठी यूज करणार आहे आपण की बायनरी सबस्ट्रॅक्शन जर करायचं असेल तर आपण कशाचा यूज करतोय हाफ सबस्ट्रॅक्टर असेल किंवा फुल सबस्ट्रॅक्टरचा यूज करतोय। मग हाफ सबस्ट्रॅक्टर मध्ये दोन इनपुट असतात आणि दोन काय असतात तो आउटपुट असतात, एक डिफरन्स आणि दुसरा काय बॉरो। मग आता जर ह्याचा ट्रूथ टेबल जर तुम्ही बघितला, आता सपोज फॉर एक्झाम्पल ए बी डिफरन्स आणि बॉरो। मग आता मला सांगा दोन इनपुट आहेत म्हटल्यावर आपण किती व्हॅल्यू देऊ शकतो, चार व्हॅल्यू देऊ शकतो, एक तर 0 0 0 1 1 0 आणि 1 1। मग आता आपल्याला काय करायचं सबस्ट्रॅक्शन करायचं। मग आता मला सांगा 0 - 0 0 डिफरन्स सुद्धा 0 आणि बॉरो सुद्धा काय 0। आता मला सांगा 0 - 1। मग आता मला सांगा 0 तन 1 जातो का नाही, मग इथं आपल्याला काय घ्यावं लागतो बॉरो घ्यावा लागतो। मग ज्यावेळी तुम्ही बॉरो घ्याल त्यावेळी काय झाला हा 1 0 झाला। मग 1 0 म्हणजेच काय झाला 2 झाला। मग 2 मधनं 1 गेला किती राहिला 1, म्हणजेच काय डिफरन्स सुद्धा 1 आणि बॉरो सुद्धा किती 1। आता बघा 1 - 0 डिफरन्स तुमचा 0 बॉरो तुमचा सॉरी 1 - 0 डिफरन्स जो आहे तो तुमचा 1 असणार आहे, बॉरो आपण घेतलेला नाहीये त्यामुळे तो काय 0। मग आता 1 - 1 0 0। मग ह्या पद्धतीनं काय की जो हाफ सबस्ट्रॅक्टर आहे तो हाफ सबस्ट्रॅक्टर काय करतोय वर्क करतोय। मग आता आपल्याला बघायचं आहे की डिफरन्स आणि बॉरोचा जो काही इक्वेशन आहे तो इक्वेशन कशा पद्धतीने क्रिएट होतं। इथून पण तुम्ही क्रिएट करू शकता। बघा डिफरन्सचा 1 कुठे आहे, हा इथे एक आहे इथे एक आहे। मग हा बघा हा काय झाला ए बार बी झाला प्लस ए बी बार झाला। मग इथून पण तुम्ही काय करू शकता इक्वेशन्स तयार करू शकता। म्हणजेच बघा की आता इथं 1 आहे बरोबर आहे 1 बघा हा तुमचा काय डिफरन्स। मग आता डिफरन्स 1 कुठं कुठं आहे हा। मग आता ए बार बी प्लस ए बी बार। मग ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता इक्वेशन तयार करू शकता। पण आपल्याला एक्झाम मध्ये काय केमॅपचा यूज करून आपल्याला काय करावं लागतो इक्वेशन तयार करावं लागतो। मग आता दोन व्हेरिएबल आहेत म्हटल्यावरती दोन व्हेरिएबलचा केमॅप आपण यूज करणार आहे। मग आता पहिल्यांदा दोन व्हेरिएबल केमॅप आपण जनरेट करूया। हा तुमचा ए आहे हा बी आहे 0 1 0 1। हा तुमचा काय बी बार हा तुमचा झाला बी ए बार आणि हा झाला काय ए। हा काय असतो 0 1 2 and 3। मग आता बघा डिफरन्स मध्ये 1 कुठं कुठं आहे चेक करायचं। 0 आहे हा 1 आहे हा 2 आहे आणि हा 3 आहे। मग 1 आणि 2 ला ओके काय 1 आहे त्यामुळे 1 1 करून घ्यायचं। मग ह्यांचा ग्रुपिंग करायचं। मग आता मला सांगा ह्या 1 चा 4 चा ग्रुप 2 चा ग्रुप होते का नाही, मग सिंगल एक ग्रुप करा। ह्या 1 चा 2 चा ग्रुप होते का नाही होत, मग ह्याचा काय 1 चा सिंगलचा ग्रुप करा। मग आता जर तुम्ही इक्वेशन जर तुम्ही बघितला कशा पद्धतीने होणार आहे बघा। आता हा या 1 चा जर विचार केला ह्या ग्रुपचा विचार केला तर काय रो एकच आहे आणि कॉलम एकच आहे त्यामुळे काय ए बी बार प्लस। मग आता ह्या 1 चा जर तुम्ही विचार केला तर काय रो एकच आहे कॉलम एकच आहे म्हणजेच काय ए बार आणि बी। मग हा जर तुम्ही बघितला तर काय ए बी बार प्लस ए बार बी हा तुमचा काय एक्सऑर गेट आहे। मग डिफरन्स म्हणजेच काय तुमचं येणार ए एक्सऑर विथ बी। मग ह्या पद्धतीने आपण काय डिफरन्सचा इक्वेशन्स तयार करू शकतोय। मग आता जर तुम्ही बघितला तर आलंय का ए बार बी प्लस ए बार बी ओके याचा अर्थ काय ए एक्सऑर विथ बी। मग इथून पण डायरेक्टली तुम्ही क्रिएट करू शकता इक्वेशन, पण आपल्याला काय केमॅपचा यूज करून क्रिएट करायचा असतो। नंतर काय बॉरोचा जर सपोज फॉर एक्झाम्पल इक्वेशन जर बघायचं झालं तर बघा हा तुमचा काय 2 व्हेरिएबल ए बी हा 0 आहे 1
0 1 हा तुमचा काय हो ए बार, हा ए, बी बार बी. मग आता हा 0 1 2 3. मग आता बघा बॉरो मध्ये 1 कुठे आहे, फक्त आणि फक्त 1 ला आहे, बरोबर आहे. मग 1 आला हा तुमचा. मग आता ह्या 1 चा एकच ग्रुप होतोय. मग आता जर सपोज बॉरोचा जर इक्वेशन जर तुम्ही बघितला तर काय येणार आहे बघा, हा झाला काय सिंगल रो आहे, सिंगल कॉलम आहे, म्हणजेच काय ए बार बी. मग ह्या पद्धतीने काय हो आपण डिफरन्स आणि बॉरोचे इक्वेशन्स काय केलेले आहेत, क्रिएट केलेला आहे. मग आता आपल्याला काय करायचं, डायग्राम काढायचा आहे की हाफ सबस्ट्रॅक्टरचा डायग्राम कशा पद्धतीने असणार आहे. मग आता जर तुम्ही बघितला हा डिफरन्स आहे, डिफरन्स म्हणजेच काय ए एक्सऑर विथ बी. मग आता बघा ए इनपुट इथं मी देतोय, बी इनपुट देतोय. मग हा झाला तुमचा काय एक्सऑर गेट, म्हणजेच काय हो डिफरन्सचा इक्वेशन झाला ए एक्सऑर विथ बी. मग आता मला काय पाहिजे बॉरो, बॉरो म्हणजेच काय ए बार बी. मग हा तुमचा ए आहे, जर सपोज तुम्ही नॉट वापरला तर हा झाला तुमचा काय हो ए बार आणि हा तुमचा काय हो बी. मग ह्या दोघांचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. मग मल्टिप्लिकेशन करण्यासाठी कुठला गेट यूज करतोय, अँड गेट यूज करतोय. मग हा झाला तुमचा काय हो बॉरो, हा झाला तुमचा काय हो बॉरो, काय ए बार बी. मग ह्या पद्धतीने काय हो हा पॅडर जो आहे तो हा पॅडर काय होतोय वर्क करतोय. मग हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.